सकाळची वेळ, मंद गारवा, पक्ष्यांचा किलबिलाट, स्वयंपाकघरात उकळणारा चहा. सुमन रोजप्रमाणे आपल्या नवऱ्यासाठी म्हणजेच मुकुंदसाठी चहा बनवत होती. मुकुंद, चहा तयार आहे. ये पटकन, ऑफिसला उशीर होईल तुला. मुकुंद मोबाईलमध्ये गुंतलेला होता. तो तिला म्हणाला, थांब ना थोडं, मेल चेक करत आहे. पहिल्या 2 वर्षात मुकुंद आणि सुमन प्रेमाने राहत होते. मुकुंद सुमनला प्रेमाने उठवायचा, तिच्यासाठी चहा करायचा. पण आता ऑफिस, प्रोजेक्ट आणि मोबाईल यांनी त्याचं जग व्यापलं होतं. सुमन त्याला काही बोलत नव्हती. ती शांत राहायची, पण तिच्या मनात रिकामेपणा वाढत चालला होता. एके दिवशी सुमनने त्याला विचारले होते की, मुकुंद, तू आता माझ्याशी नीट का बोलत नाही? काही चूक केली का मी? मुकुंद थकलेल्या आवाजात म्हणाला. सुमन, कृपया रोजचे वाद नको. मला आधीच कामाचं खूप टेन्शन आहे आणि आता तू ताण देऊ नकोस. त्यानंतर सुमनने मुकुंदला काही विचारायचे सोडून दिले. हळूहळू त्यांचं बोलणं कमी झालं. घरात शांतता पसरली आणि त्या शांततेत 1000 न बोललेले प्रश्न. एका रात्री मुकुंदच्या फोनवर कॉल आला. फोनवर एका स्त्रीचा आवाज येत होता. ती म्हणत होती, हाय मुकुंद, उद्या भेटू, प्रोजेक्टबद्दल बोलायचं आहे. आणि एवढं बोलून कॉल कट झाला. सुमनने तो कॉल ऐकला होता. तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं. ही कोण बाई आहे जी मुकुंदला भेटण्यासाठी बोलत होती? सुमनच्या मनात नको ते विचार येऊ लागले. ती विचार करत होती, तिला रात्रभर झोप आली नाही. मुकुंदला आता माझी किंमतच नाही. दुसऱ्या दिवशी मुकुंद ऑफिसला निघून गेला. त्या दिवशी सुमनचा वाढदिवस होता. त्याने सुमनला विश पण केले नाही. आता मात्र सुमनला खूप राग आला. तिने ठरवलं, आता हे नातं संपवायचं. मी स्वतःला विसरून मुकुंदवर एवढं प्रेम केलं, पण त्याला काही फरक पडत नाही. आता इथे राहायचं नाही, असा मनाशी विचार करून तिने कपाटातून काही कपडे घेतले, घर नीट केलं आणि शेवटचा 1 कप चहा बनवला. चहा टेबलवर ठेवला आणि छोटेसे पत्र लिहिले. हा तुझा शेवटचा कप चहा. जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा माझ्या डोळ्यात बघ. कदाचित तुला माझं खरं प्रेम दिसेल. ती घराबाहेर पडली. हळूहळू न बोलता ती रस्त्याने चालत होती. त्याच वेळी मुकुंद ऑफिसमध्ये आपल्या टीमशी बोलत होता. आज सुमनचा वाढदिवस आहे. सगळं डेकोरेशन तयार ठेवा. तिला सरप्राईज द्यायचं आहे. आज संध्याकाळी मुकुंद घरी लवकर आला होता. घरात खूप अंधार होता. टेबलावर उकळलेला चहा आणि एक पत्र ठेवलेलं होतं. त्याने पत्र वाचलं आणि थरारला. सुमन. तो रडतच बाहेर आला. तो रडतच रस्त्याकडे धावला. जोराचा पाऊस चालू होता. पावसात भिजत त्याने बस स्टॉप, रस्ते सगळीकडे सुमनचा शोध घेतला. तो सुमनला सापडून दमला होता, पण सुमन कुठेच भेटत नव्हती. शेवटी एका बस स्टॉपवर बसलेली सुमन दिसली. डोळ्यात अश्रू, हातात बॅग. मुकुंद तिच्या जवळ धावत आला. सुमन, थांब जरा. तू मला चुकीचं समजलं. रात्री मला ऑफिसचा कॉल आला होता. मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करत होतो. आज तुझा वाढदिवस आहे. मी विसरलो नाही. सुमन त्याला म्हणाली, पण तू का नाही सांगितलं आधी? मी एवढी तुटून गेले होते की मला काय करावं काही सुचेना. मुकुंद तिचा हात धरतो आणि तिला समजावून सांगतो, कामामुळे वेळ नाही मिळाला, पण तुझं प्रेम माझ्या श्वासासारखं आहे. सुमन, फक्त मी तुला बोलायचं विसरलो, पण तुला विसरलो नाही. आणि त्या क्षणी दोघे एकमेकांना मिठी मारतात. पाऊस अजून कोसळत होता, पण त्यांना काही फरक पडत नव्हता. त्या मिठीत वर्षाचे दोघांमधील अंतर विरघळून गेले. दुसऱ्या दिवशी मुकुंद ऑफिसला उशिरा गेला. कारण आता त्याने ठरवलं होतं की
कामाआधी दिवसाची सुरुवात 1 कप चहाने करायची आणि तो पण सुमनसोबत. कधी नाती तुटतात कारण प्रेम संपतं, संवाद थांबतात. म्हणून बोलत राहा आणि प्रत्येक वेळी आपले मन मोकळे करत राहा. सकाळी एकमेकांसोबत चहा घ्या. मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. गोष्ट आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.